Hi everyone, Artharchi Designs welcome you to our new project at Ranwal Forest, Kanjurmarg. So now let's enter to our home. पण टी व्हीच्या बाजूला आता बाहेर ॲक्च्युली प्रोव्हिजन नव्हती म्हणजे शू रॅकसाठी, तर आपण शू रॅकची प्रोव्हिजन आतमध्येच ठेवते. आणि इथे ड्रॉवर दिलं आहे आणि इथे आपण शू रॅकचं प्रोव्हिजन करून ठेवतो. आपण टी व्हीतला इथे एक बॅक पॅनल बनवलं आहे. बॅक पॅनलमध्ये आपण इनडायरेक्ट लाईट इथे यूज केले आणि हा जो टी व्हीचा पॅनल आहे इथे आपण लॅमिनेटिव्हची वॉलपेपर यूज केला आहे. त्याच्यामुळे त्याचा लुक थोडा चांगला आला आहे. आपण आता इथे बघितलं तर टी व्ही युनिटला आपण इथे प्लॅंक यूज केला. So now we will meet our client, Mr. Yogesh Gowde, Mrs. Tanvi Gowde and the son Harsh Gowde. So तुम्हाला अर्थार्ची डिझाईनचा कॉन्टॅक्ट कसा आणि कुठून मिळाला? मला अर्थार्ची डिझाईनचा कॉन्टॅक्ट माझ्या दादाकडून मिळाला. त्यांनी मला रेफरन्स दिला होता. तर तो मला पहिल्यांदा भांडुपला उत्कर्षनगरला घेऊन गेला त्यांची साईट दाखवायला. ती साईट बघितली, ती मला खूप आवडली आणि मी त्यांना त्यांचं कोटेशनही विचारलं की बाबा तुम्हाला किती खर्च आला. तर तो खर्चही खूप रिझनेबल वाटला होता मला आणि त्याच्याने मी खूप अट्रॅक्ट झालो. त्याच्यानंतर मी त्यांना ॲप्रोच केलं. त्यांना ॲप्रोच केल्यानंतर मग त्यांच्याशी मी भेटलो, बोललो. त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्या 1-2 साईट बघितल्या, त्याही मला आवडल्या. त्याच्यानंतर त्यांच्याकडून कोट घेतलं. ते कोटही मला खूप जास्त रिझनेबल वाटलं इतरांपेक्षा आणि मग मी अर्थार्चीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मला डायनिंग टेबलची पण गरज होती, पण डायनिंग टेबल ठेवण्यासाठी आपल्याला स्पेस नव्हता. मग त्यासाठी मग मला त्यांनी सजेस्ट केलं की आपण वॉल माउंटिंगवाला डायनिंग टेबलसाठी जाऊ शकतो आणि मग आपण त्याच्यावरती काम केलं आणि मग ते आम्ही बनवून घेतलं. पण हॉलमध्ये पण आम्हाला ॲम्पल सिटिंग अरेंजमेंट करायची होती. जास्तीत जास्त लोक आल्यानंतर त्यात अकोमोडेट करता आली पाहिजेत अशी सिटिंग अरेंजमेंट करायची होती. टी व्ही युनिट असा बनवायचा होता की जो सेंट्रली असेल आणि सगळ्यांना कुठेही बसल्यानंतर पिक्चर क्लिअर दिसेल. त्याची लेवलही तेवढी असेल की आपल्याला व्यवस्थित बघता येईल आणि त्याचा चित्र आपण जे काय बघतो टी व्हीवरती त्याचा आपल्याला आनंद घेता येईल.
आज आमच्या प्रत्येक शंकांचं निरसन त्यांनी केलं होतं आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितली आणि प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर देत होते. तर हे खरंच खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. म्हणजे कारण इंटिरियर करताना बरेच प्रोजेक्ट मी असे बघितले आहेत की लोक काम घेतात, 2 दिवस काम करतात, त्याच्यानंतर 4 दिवस काम बंद असतं, नंतर 8 दिवस काम असतं, परत बंद होतं. तर असं सगळं इथे नाही झालं. इथे कंटिन्युअस एकही दिवस असा गेला नाही की ह्या प्रोजेक्टवरती कधी काम बंद राहिलं. प्रोजेक्ट 24 मध्ये प्रत्येक दिवस फक्त रविवार सोडून बाकी इतर दिवशी प्रोजेक्टवरती आपलं काम चालू होतं आणि त्यामुळे मला ओव्हरऑल मी खूप सॅटिस्फाईड आहे. खूप सॅटिस्फाईड, अगदी मनापासून सॅटिस्फाईड आहे. आपण इथे डक एरिया दिला होता. तर डक एरिया हाईड करण्यासाठी आपण इथे एक छोटंसं एक युनिट बनवलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता इथे कसं असेल ते. हा एरिया पूर्ण आपल्याला यूज करायला मिळेल. इथून आपल्याला डकमध्ये उतरायला एंट्री आहे. तर मॅम तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आता जे काम झालंय ते मला फारच आवडलेलं आहे. जसं आम्ही अगोदर सांगितलं होतं त्यांना की किचनमध्ये जागा फारच कमी आहे, तर ॲक्च्युली ते दोन्ही बाजूला वॉल होती, त्याच्यामुळे आतमध्ये जातानाही आम्हाला तो एकदमच कंजेस्टेड होतं, 2 माणसं जाऊही शकत नव्हती. म्हणून ही आयडिया आम्ही केलेली की त्यांनी सजेस्ट केला आम्हाला की दोन्ही बाजूच्या भिंती आपण ब्रेक केल्या तर थोडी जागा वाईड वाटेल आणि तेवढं डिस्टन्स जाताना प्रॉब्लेम नाही होणार किंवा असं व्यवस्थित वाटेल, मोठा वाटेल किचन. स्पेशली आपण किचन आता बघूया. आणि किचनमध्ये आपण काय केलं की इथे त्यांची जी वॉल होती ती आपण ब्रेक केली. वॉल ब्रेक करून आपण त्या वॉल, इथली वॉल आणि 2 वॉल होत्या एंट्रन्सला, त्या आपण दोन्ही वॉल ब्रेक केल्या. फर्स्ट वॉलमध्ये आपण इथे सुंदर असं एक प्रॉपर युनिट बनवलं आहे. पाहू शकतो इथे शटर यूज केले आणि इकडे पूर्ण प्रॉपर युनिट आहे. ओके, ही वॉल आपण काय केलं, ब्रेक केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे बघितलं तर ना किचनला आपण मोरोकोन स्टाईल आपण फ्लोरिंग यूज केले, जेणेकरून किचन थोडा सेपरेट पण दिसेल आणि त्याचा लुक पण थोडा एनहान्स होईल. ओके, तसंच पॅसेजमध्ये आपण पॅसेजला पूर्ण या वॉलला आपण टायलिंग केले. त्या पूर्ण इम्पोर्टेड टाईल्स आपण यूज केले आहेत आणि त्याच्यामुळे पॅसेजला थोडा चांगला आपल्याला लुक देता आला. किचन आपण इथे पूर्ण रिनोव्हेट केलं आहे. बिल्डरचा जो एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म होता तो ब्रेक करून आपण त्याचं पूर्ण डायमेन्शन चेंज केलं आहे आणि डायरेक्शनसुद्धा चेंज केलं आणि याच्यानुसार आपण क्लायंटच्या हाईटनुसार आपण इथे प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे. ओके, आणि दुसरं बघायला गेलं तर आपण इथे हे टेंडम बास्केट यूज केले टॉपला. हे सुद्धा टेंडम बास्केट आहे आणि खाली आपण वायर बास्केट घेतली. सर्व सॉफ्ट क्लोजिंग आहे त्याच्यामुळे. इथे आपला मसाला पुलाव ट्रॉली घेतली. इथे आपण सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या जागी मग इथे आपण फिटिंग यूज केले, स्टडी फिटिंग, जेणेकरून काही वस्तू असतील तर आपल्याला इथे कटिंग शॉपिंग वगैरे करता येईल. So now let's enter to our kids' bedroom. So this is our kids' bedroom and this is very tiny.
As per our client's requirement, we made your study table, wardrobe, two shelves to keep the toys, and a small bed. And also we have used your refreshing color combination like yellow and white. So you can see this room looks very bright. So now we will ask next question to Harsh. Harsh, तुला तुझा बेडरूम कसा वाटला? मला माझा बेडरूम खूपच फार आवडला आणि त्याचे कलरसुद्धा मला खूप आवडले. आणि माझ्या रूम मला एक स्पेशली एक रूम मिळाला ज्याच्यामध्ये मी एकटा राहू शकतो. अभ्यासासाठी सुद्धा खूप वापरला मी तो रूम आणि मला खूप आवडला. तर तुमचे एक्सपेक्टेशन्स काय होते? बेसिकली ज्यावेळेला मला इंटिरियरचा मी ज्यावेळेला विचार केला तेव्हा माझं जे मेन इंटेन्शन होतं ते स्पेस सेविंग फर्निचर मला करायचं होतं. कारण जी साईज जी होती घराची ती खूपच कॉम्पॅक्ट होती आणि त्या कॉम्पॅक्टमध्ये माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट मला त्यात बसवायच्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ बेडरूममधला बेड असल्यानंतर त्याच्याबरोबर तिथे स्पेस पण पाहिजे रोम करण्यासाठी, ऑफिसचा डेस्क पाहिजे होता. तसंच किड्स बेडरूममध्ये स्टोरेजही हवा होता, त्याला अभ्यासासाठी वेगळी स्वतःची स्वतंत्र खोली हवी होती आणि त्याला थोडीशी प्रायव्हसी मिळायला पाहिजे होती असंही हवं होतं. त्याचबरोबर किचनमध्येही आम्हाला जास्त स्पेस हवा होता कारण हा जो किचन जो बिल्डरने दिला होता तो थोडासा छोटा होता, कॉम्पॅक्ट होता, अराउंड 48 स्क्वेअर फीटचा होता. तर तो थोडासा तिथे काम करण्यासाठी किंवा तिथे आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतील तर त्यासाठी तो खूप कमी पडणार होता. म्हणून त्यासाठी तोही स्पेस आपल्याला मोठा करायचा होता. So now let's go to master bedroom. So this is our master bedroom, but our designers will explain you about this master bedroom. हा मास्टर बेडरूम आहे या फ्लॅटमधला. तर इथे थोडासा कॉम्पॅक्ट असल्या कारणाने आम्ही थोडं स्पेस सेविंग इथे केलेलं आहे आणि इथे आपण वॉल माउंटेड बेडचं प्रोव्हिजन केलं आहे आणि बाजूचा एरिया पूर्ण आपण असं डिझाईन केलं आहे की जेणेकरून त्यांचं स्टोरेज पण राहील त्याच्यामध्ये. आपण इथे आता वॉल माउंटेड बेड घेतला आहे आणि बरोबर सोफा सुद्धा आहे. म्हणजे आपण दिवसाच्या वेळेला इतर वेळेला आपण सोफा म्हणून याचा यूज करू शकतो. सिटिंग केलेली आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला स्टोरेज सुद्धा आहे. त्याच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर इथे स्टोरेज सुद्धा आम्ही केलं, सफिशियंट स्टोरेज सुद्धा होतं याच्यामध्ये. आणि मग बाकीच्या वेळेला आपल्याला सुद्धा बेड हवा असेल तर आपण बेड म्हणून याचा वापर करू शकतो.
ह्या आर्थरची बरोबर मी जेव्हा कोटेशन त्यांचं घेतलं ते कोटेशन मला खूपच कॉम्पिटेटिव्ह वाटलं. पण कॉम्पिटेटिव्ह म्हणण्यापेक्षा माझी फर्स्ट प्रायोरिटी कोटेशनच्या कॉम्पिटेटिव्ह रेट्सबद्दल नव्हती तर क्वालिटीबद्दल होती. नॉर्मली कसं होतं की आता ज्यावेळेला मी कोटेशन म्हणजे ज्यावेळेला मी इंटिरियरचं काम करायला सुरुवात केली, ज्या विचार मी माझ्या मित्रांबरोबर डिस्कस केले, त्यावेळेला मला असं कळलं की मित्रांकडून की मित्र म्हणाले, अरे बाबा तू काम करतोयस तर व्यवस्थित दे, ओळखीचं असेल तर दे, असं कोणाला देऊ नकोस. माझं इंटिरियरचं काम चालू होतं, तो माणूस अर्धवट काम टाकून गेला, आता मी त्याला फॉलोअप करतो आहे, पण आता माझं काम अडकलं आहे, होत नाही आहे. तर असं बऱ्याचदा होतं. आता मी जिथे ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथेही असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत की जे 6-6, 8-8, 9-9 महिने 1-1 वर्ष प्रोजेक्ट चालू असतात, पण ते संपतच नाहीत. कारण ते इंटिरियर डिझायनर येतात, 4 दिवस काम करतात, 8 दिवस बंद असतात आणि काम वेळेवरती डिलिव्हरी देत नाहीत. पण माझा ह्या बाबतीतला अनुभव खूप चांगला होता की जी मला टाईमलाईन दिली होती त्या टाईमलाईनमध्ये प्रोजेक्ट माझा पूर्ण झाला, मला व्यवस्थित हँडओव्हर दिला. आणि जर क्वालिटी म्हणणार तर खरंच खूप चांगली क्वालिटी होती. जी त्यांनी कोटेशनमध्ये जी गोष्ट त्यांनी कोट केली होती ती अगदी 100%, 101%, 100% प्रत्येक गोष्ट त्यांनी मला त्या ज्या कोटेशनमध्ये मला होती ती सगळी मिळाली. आणि काही गोष्टी तर ॲडिशनली मिळाल्या, तर ज्या त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी दिल्या. माझा जर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपण जर बघायला गेलो तर माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. कारण अगदी राईट फ्रॉम द बिगिनिंग, अगदी कोटेशनपासून ते हँडओव्हरपर्यंत सगळ्या प्रोसेस त्यांनी टाईमली केल्या. थोडंफार लॉकडाऊनमुळे मागे पुढे झालं, पण दॅट इज मॅनेजेबल असतं, म्हणजे ते दॅट इज ओके. त्यात काय असं वेगळं नव्हतं, पण सगळा प्रोजेक्ट त्यांनी विदिन टाईमलाईन कंप्लीट केलं. आणि जे त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं ते सगळं त्यांनी त्याप्रमाणे दिलं. इवन मी तर म्हणेन त्याच्याहीपेक्षा खूप जास्त चांगलं त्यांनी माझ्यासाठी दिलं. मी खूप सॅटिस्फाईड आहे, खूप सॅटिस्फाईड, अगदी मनापासून सॅटिस्फाईड.